गुड मॉर्निंग. आजचा थॉट: अपयश हे तुमचं आयुष्य घडवण्यासाठी असावं, तुमचं अस्तित्व ठरवण्यासाठी नाही. साधा सिंपल अर्थ आहे. याच्यामध्ये ह्या 2 लाईन आहेत. त्यातली पहिली लाईन अशी आहे की अपयश हे तुमचं आयुष्य घडवण्यासाठी असावं. आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही डाऊनफॉल 100% आला असणार आहे. आता कोणी डिग्रीला असेल, एखाद 2 विषय पॅकला राहिले, त्याचा लोड परत आपण सेकंड सेमिस्टरला घेतो, तर ते थोडक्यात अपयशच म्हणायचं आपलं. पण आपल्याला सेकंड चान्स 100% भेटलेला आहे. आपण ते क्लिअर कधी करू शकतो? सेकंड सेमिस्टरमध्ये करू शकतो. आपल्यावर तो चान्स आहे. जर तो पण चान्स गेला तर आपण बॅक पडतो. पण बॅक पडल्याचा अर्थ असा नाही की बाबा आपलं अस्तित्व संपलेलं आहे. तर त्यातून काही ना काही शिकण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. किंवा फर्स्ट सेमिस्टरमध्ये हा आपला विषय बॅक करायला, तर त्याच्यामध्ये आपलं काही चुकलं. सेकंड सेमिस्टरमध्ये आपण आलो, त्याच्यामध्ये आपलं काही चुकलं. त्याचा जर अभ्यास व्यवस्थित सगळ्यांनी केला, किंवा जो कोणी ज्याला अपयश आलेलं आहे त्या व्यक्तीने जर केला, व्यवस्थित सगळ्या गोष्टी समोर ठेवून मांडल्या, तर 100% आपल्याला त्यातून काही ना काही 100% मार्ग भेटणारच आहे. पण त्याच ठिकाणी जर स्टॉप झाला तर तो पूर्णपणे ब्लँक होणार. कळणार नाही, काय नाही. माणूस डायरेक्ट डिप्रेशनमध्ये जाणार की बाबा माझे एवढे विषय राहिले, माझं इयर डाऊन पडलं. आजकाल काही लोक वेगवेगळ्या मार्गाने जातात, तर त्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये. अपयश आलं म्हणजे आपलं अस्तित्व संपलं असं नाहीये. त्यातून काहीतरी नवीन शिकण्याची आपल्याला संधी भेटत असते, नवीन उमेद असते त्याच्यातून. तर ती उमेद आपल्याला शोधायची आहे. आणि ती उमेद जर शोधली तर जे आपलं अस्तित्व आपल्याला टिकवायचं आहे किंवा जे आपल्याला बनायचं आहे ते बनवण्यापासून आपल्याला कोणी काढू शकत नाही. ठीक आहे. धन्यवाद.